नमस्कार. उद्या 25 जून गुरुवार आणि उद्या आहे निर्जला एकादशी. अत्यंत महत्त्वाची ही तिथी आहे आणि या दिवशी तुम्हाला उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये महत्त्वाच्या या 2 वस्तू टाकायच्या आहेत. सर्व संकटे, विघ्न, शत्रुत्रास पूर्णतः नष्ट होतील आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे. तर अशा कोणत्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात. यावर्षी अधिक मासामुळे 26 एकादशी आलेल्या होत्या. जर एखाद्या व्यक्तीला सर्व एकादशीचे व्रत करणे शक्यच नसेल तर केवळ एक निर्जला एकादशीचे व्रत केल्यास वर्षभराच्या एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते अशी मान्यता आहे. या एकादशीला भीमसेनी एकादशी असे देखील म्हणतात. अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर ह्या एकादशीला इतके महत्त्व का आहे आणि का तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत? तर महाभारतातील कथेनुसार महर्षी वेदव्यासांनी पांडवांना एकादशीचे महत्त्व सांगितले होते. मात्र अन्नाशिवाय राहणे अशक्य असलेल्या भीमाने वेदव्यासांना उपाय विचारला. तेव्हा व्यासांनी भीमाला केवळ ज्येष्ठ महिन्यातील या एकादशीला निर्जला उपवास करण्याचे सांगितले, म्हणजेच पाण्याविना हा उपवास करावा लागतो असे सांगितले. त्यामुळे याला भीमसेनी एकादशी असे देखील म्हणतात आणि पांडव एकादशी असे देखील म्हणतात. भीमाने हे व्रत मनोभावे केले होते, कारण त्याला सर्व एकादशीचे पुण्यफळ प्राप्त मिळावे यासाठी. तर मैत्रिणींनो, शुभ आणि पवित्र दिवसांमध्ये आंघोळीच्या पाण्यात काही विशेष वस्तू टाकून स्नान केल्याने शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते, मानसिक शांतता लाभते आणि ग्रहांचे दोष देखील कमी होतात. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात वेगवेगळ्या हेतूंसाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या जातात. तर तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकायच्याच आहेत. सोबत तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी देखील टाकायच्या आहेत. त्यातील एक म्हणजे गंगाजल. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजच मार्केटमधून घेऊन यायचे आहे. कोणत्याही पवित्र दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान केल्याने सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळत असते आणि नकारात्मकता देखील पूर्णतः नष्ट होते. जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील किंवा मग तुमच्या चेहऱ्यावर तेज नसेल, नकारात्मक ऊर्जा जर तुमच्या अंगामध्ये असेल किंवा मग मानसिक ताण तुम्हाला असेल, तर मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्यामुळे हे सर्व त्रास तर नष्ट होणारच आहेत. जीवनामध्ये सुखसमृद्धी नसेल तर ती देखील येणार आहे. त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील ही वस्तू अतिशय प्रभावी आहे. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये काम पूर्णत्वाला जात नसेल, सतत काही ना काही अडथळे येत असतील आणि तुमच्या अंगामध्ये विशेषतः आळस असेल, तर कधीकधी आपल्याला शत्रू त्रास असतो. म्हणजेच काय, तर शत्रू आपल्या आजूबाजूलाच असतात. ते आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी काही ना काही वाईट विचार करतात आणि त्यांचा नजर दोष देखील आपल्याला लागू शकतो. कधीकधी वाईट शक्तींचा प्रभाव देखील आपल्यावर होऊ शकतो. तर या सर्वच समस्या दूर होण्यासाठी देखील मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक वस्तू सांगणार आहे, ज्यामुळे आळस देखील कमी होईल आणि ह्या सर्व त्रासांपासून सुटका मिळेल. तर यात सांगितलेल्या वस्तू ज्या आहेत त्या इतक्या प्रभावशाली आहेत की आणि तुम्हाला उद्याची ही तिथी खूप महत्त्वाची संधी आहे. पुन्हा अशी संधी लवकर मिळत नाही, कारण 24 एकादशींचे पुण्यफळ देणारी ही एकादशी आहे आणि यावर्षी तुम्ही हा उपाय केल्यास 26 एकादशीचे पुण्यफळ मिळणार आहे, कारण अधिक मासातील 2 एकादशी देखील आहेत. तर उद्या महत्त्वाचे योग देखील जुळून येत आहेत. रवी योग, शिवयोग आणि सिद्धी योग असा दुर्मिळ त्रिवेणी महासंयोग जुळून येत असल्यामुळे तुम्हाला या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व जास्त पटीने वाढवायचे असेल तर हा उपाय नक्कीच करायचा आहे. या व्रतामध्ये अन्न तर वर्ज्य असतेच, परंतु पाण्याचा एक थेंबही न घेता कडक उपवास करतात, म्हणून याला निर्जला एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची विधिवत पूजा केल्याने, पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने नक्कीच तुम्हाला विशेष पुण्य मिळत असते. तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकून विधिवत विष्णूंची पूजा केल्याने, उपवास केल्याने किंवा मग काही नियम पाळून तुम्ही हा दिवस साजरा केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. असे मानले जाते की या दिवशी विधिवत भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने मनुष्याचे सर्व ज्ञात अज्ञात जे पापे आहेत ते गळून पडतात. आणि अशी देखील मान्यता आहे की मृत्यूनंतर त्या जीवाला यमलोकात जावे लागत नाही, तर थेट वैकुंठ लोकात जातात, म्हणजेच विष्णू लोकात स्थान आणि मोक्ष मिळत असतो. त्यासोबतच उद्याच्या या दिवशी महत्त्वाचे म्हणजे
स्वतः तुषार्त म्हणजे तहानलेले राहून इतरांना पाणी पाजणे आणि दान देणे हे महापुण्याचे काम खूप शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही पाण्याचे कलश म्हणजेच घडे, छत्री, थंडगार रस, सरबत, पंखा, चटई, चपला, अन्न, वस्त्र, सुवर्णदान हे दान करू शकता. या दिवशी काही विशेष उपाय आणि अत्यंत प्रभावी गोष्टी केल्याने ज्याचा उल्लेख अनेक काळापासून शास्त्रात आढळला जातो, तर त्या गोष्टी केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे शुभ परिणाम 24 तासात पाहायला मिळतील. तर त्या काही गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे आणि लगेचच आपण बघूयात अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या 2 वस्तू. त्यासोबत या वस्तू आणि हे जे मी सांगणार आहे उपाय हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या एकादशीला पाण्याचा घट म्हणजे मातीचा माठ हा दान करायचाच आहे. मातीच्या माठामध्ये स्वच्छ पाणी भरावे, त्यात थोडेसे गंगाजल, साखर आणि गूळ आणि 1 नाणे टाकून हा घट पिवळ्या कपड्याने झाकून त्यावर खरबूज किंवा आंबा ठेवून तो ब्राह्मणाला दिल्यास, गरजू व्यक्तीला दिल्यास, दान केल्यास पितृदोष देखील दूर होतो. त्यासोबतच अजून महत्त्वाचे म्हणजे भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला किंवा 21 वेळेला जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत. यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते. परंतु महत्त्वाचे, या दिवशी तुळशीला पाणी घालू नये, तिचे पाने तोडू नयेत, स्पर्श देखील करू नयेत. कारण तुळशी माता ही स्वतः विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते अशी मान्यता आहे. त्यासोबतच तुम्हाला या व्रतामध्ये रात्री झोपण्याऐवजी जागरण करणे शक्य झाले तर आवर्जून करावे आणि रात्री भगवान विष्णूंचे भजन कीर्तन करावे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा मुळासकट नष्ट होते. रखडलेले कामे 100% पूर्ण होतात. आणि जरी हे व्रत पूर्णपणे निर्जल पाण्याशिवाय असले तरी पूजेच्या वेळी आचमन करताना हातावर पाणी घेऊन तोंडात टाकणे म्हणजे फक्त 3 थेंब पाणी घेण्याची मुभा आहे. त्यापेक्षा जास्त पाणी पोटात गेल्यास व्रत खंडित मानले जाते. जर प्रकृती अस्वस्थामुळे पाणी न पिता राहणे शक्य नसेल तर तुम्ही लिंबू पाणी किंवा फळांचा रस घेऊन सजल उपवास हा करू शकता. दुसऱ्या दिवशी द्वादशीला व्रत सोडण्यापूर्वी प्रथम ब्राह्मणांना किंवा गरिबाला अन्न आणि पाणी दान करावे. त्यानंतर स्वतः पवित्र पाणी किंवा पंचामृत प्राशन करून उपवास सोडावा. थेट जड अन्न खाणे हे टाळावे. हे महत्त्वाचे नियम पाळणे देखील खूप महत्त्वाचे आहे. फक्त उपाय केला झालं असं नाही, तर काही नियम तुम्हाला पाळायचे आहे. जरी तुम्ही उपवास नाही जरी केला तर यातील काही नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत. तामसिक अन्नपदार्थाचे सेवन बिलकुल करायचे नाही आहे. कांदा लसूण देखील या दिवशी वर्ज्य मानला जातो, त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी अजिबात वापरू नका. चला तर मुख्य विषयाकडे वळूयात, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. तर तो महत्त्वाचा विषय म्हणजे जर तुम्हाला वारंवार काही ना काही संकटे येत असतील, विघ्न येत असतील आणि शत्रू त्रास तुम्हाला खूपच चालू असेल, त्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती ही रखडलेली असेल, तर तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकणे गरजेचे आहे. कारण तुमचे मानसिक आणि शारीरिक दोन्हीही शुद्धी व्हायला हवी आणि अशा विशेष तिथीवरच ही होत असते. त्यासाठी तुम्हाला मी महत्त्वाच्या काही वस्तू सांगत आहे. तर सर्वप्रथम पाण्यात टाकण्याची सर्वप्रथम महत्त्वाची वस्तू म्हणजे तुळशीची पाने किंवा तुळशीचे अर्क टाकून तुम्ही आंघोळ केल्यास शरीर शुद्ध होते आणि भगवान विष्णूंची कृपा लाभते. रविवारी आणि एकादशीला तुळशीची पाने ही तोडू नयेत. आधीच तोडलेली पाने वापरावीत किंवा मग ज्या ठिकाणी फुले मिळतात तिथून तुम्ही तुळशीची पाने आणले तरी चालेल किंवा तुम्ही आजच तोडून ठेवली तरी चालेल, उद्या तुम्हाला तोडायची नाही आहेत. त्यासोबतच दुसरी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. जर तुम्हाला तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील किंवा शनिदोष असेल तर शनिवारी किंवा अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकावेत. यामुळे दारिद्र्य दूर होते आणि तुमचा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे नष्ट होतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उद्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण उद्या आहे गुरुवार. तर गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी आणि भाग्योदयासाठी गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावी. यामुळे चेहऱ्यावर तेज येते, नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये 2च वस्तू सांगितलेल्या आहेत, मग तुम्ही जास्त का सांगत आहात? पण सर्वच वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. यापैकी 2 टाका किंवा तुमच्याकडे जे शक्य आहे. काही वस्तू तर स्वयंपाकघरातीलच आहेत, जे शक्य आहे ते टाकू शकता. आपल्या घरातच असलेल्या वस्तू आहेत, कोठूनही बाहेरून आणण्याची गरज नाही आहे, तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. त्यानंतर आहे कच्चे दूध. तर तुम्ही थोडेसे कच्चे दूध टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ केल्यास चंद्रग्रह बलवान होतो, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि आरोग्य सुधारते. जर तुम्हाला टेन्शन्स असतील, कशाचे मानसिक ताण असेल, तर तुम्हाला आवर्जून थोडेसे कच्चे दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आहे पाण्यात थोडे गुलाब पाणी किंवा चंदन टाकल्याने शरीराला सुवास तर येतोच, त्वचा ताजीतवानी होते. विशेषतः शुक्र ग्रहाच्या कृपेने जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी देखील प्राप्ती होत असते.
त्यानंतरची आहे महत्त्वाची आणि सोपी. पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने उकळून घेतल्याने आणि अंघोळ केल्याने आजार दूर होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तुम्हाला टाकायचे असल्यास टाका किंवा नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर शेवटची पण अत्यंत महत्त्वाची, जी नजर दोष आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट करणारी, शत्रुत्रास विघ्न नष्ट करणारी, ती म्हणजे पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकून स्नान करायचे आहे. यामुळे आळस आणि नजर दोष हा पूर्णतः मुळासकट नष्ट होतो. वाईट शक्तींचा प्रभाव देखील दूर होतो. तर या सर्व वस्तू महत्त्वाच्या आहेत, पण विशेषतः तुम्ही यामध्ये खडे मीठ किंवा मग कच्चे दूध आणि हळद टाकून आणि काळे तीळ टाकून स्नान केल्याने आणि निर्जला एकादशी असल्यामुळे तुळशीची पाने टाकून स्नान केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडणार आहेत. ग्रहांचे दोष दूर होतील आणि दुर्दैव दूर करण्यासाठी देखील ह्या विशेष वस्तू आहेत. मानसिक शांततेसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील महत्त्वाच्या आहेत. तर या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. यापैकी 2 टाकले तरी चालेल. आवर्जून हा उपाय करा. उद्यासारखा दिवस पुन्हा तुम्हाला मिळणार नाही, तर नक्की हा उपाय करा. जर घरामध्ये सुतक असेल तर कोणालाही हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. नक्की करा. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.